त्या ठिकाणी खड्डे पडणार नाही, मेंटेनन्सचा प्रश्न येणार नाही. अन्यथा 3 वर्षामध्ये पुन्हा नवीन रस्ते करा, पुन्हा त्या ठिकाणी खड्डे बुजवा, लोकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून आज आम्ही तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. उद्या परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊन थोडा अतिरिक्त निधी, म्हणजे ज्या ठिकाणी 2000 कोटी आहे त्या ठिकाणी आपल्याला 3000 कोटी निश्चित लागतील, पण तो आपल्याला मंजूर करून घ्यावा लागेल. कारण कुंभ आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. जगभरातून देशभरातून लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे नाशिक शहर हे कुंभमेळ्याचं शहर आहे. मोठं त्याचं नावलौकिक आहे आणि तो त्याला साजेसच त्या ठिकाणी रस्ते असले पाहिजे. या संदर्भामध्ये आमची चर्चा झाली आणि त्यावर निर्णय झालेत. उद्या परवापासून जे रस्ते खराब आहेत तिथे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पावसाने थोडी जरा सवड दिली तर अजून नाही तर 2-4 दिवस ते काम पुढे जाईल, पण रस्ते आम्ही तात्काळ या ठिकाणी चांगले करणार आहोत. त्याचबरोबर अतिक्रमण एन्क्रोचमेंट शहरामध्ये खूप आहे. रस्ते आहेत, समजा ते 20 मीटरचे रस्ते असतील तर काही ठिकाणी 5-5, 7-7 मीटरचे अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत. तात्काळ सगळे अतिक्रमण काढायला मी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आधीच अतिरिक्त कामगाराची टीम आमच्याकडे आहे. आता मशिनरी आम्ही घेतलेल्या आहेत आणि म्हणून आता बऱ्याच प्रमाणामध्ये अतिक्रमण आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे. काही निघालेली आहेत, पण उद्या परवापासून ॲक्शन मोडवर सगळे अतिक्रमण शहरातली या ठिकाणी काढले जातील आणि त्यामुळे मला वाटतं ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे, ट्रान्सपोर्टेशनचा जो प्रश्न आहे तोही मार्गी लागेल. काही ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो आहे. काही ठिकाणी अवैध टॅक्स्या उभ्या राहतात, रिक्षा कुठे उभ्या राहत आहेत, काही ठिकाणी गाड्यांमध्ये गॅस भरण्याचं काम सुरू असतं आणि त्यामुळे रहदारीला खूप अडथळा होतो आहे, त्रास होतो आहे. आणि म्हणून त्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांनासुद्धा आम्ही सूचना दिल्या आहेत. RTOला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आता या 2-4 दिवसामध्ये आपल्याला बराच फरक नाशिक शहरामध्ये या ठिकाणी या दृष्टीने दिसेल. पण आतापर्यंत जे खड्ड्यांवरती कोट्यवधी रुपये खर्च झाले, नाशिककर अक्षरशः त्रस्त आहेत. नाही, पाऊस आहे आपल्याकडे खूप पडतो, खरं आहे. ट्रान्सपोर्टेशन खूप वाढलं आहे, गाड्या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे रस्त्यांचा प्रॉब्लेम हा येत असतो. आणि डांबरी रस्ते आपण कसेही केले, काही केले तरी पण ते 3 वर्ष आणि 4 वर्ष त्यावर पुन्हा खड्डे पडणारच आणि ते पडतातच. आणि म्हणून आपण यावेळेला असं ठरवलं आहे की आतापर्यंत जे झालं ते झालं. आपण मुंबईमध्ये बघितलं असेल, आता मुंबईमध्ये बहुतांशी रस्ते आपण सिमेंट काँक्रीटचे व्हाईट टॉपिंग केलेले आहेत. पूर्वी त्या रस्त्याची परिस्थिती ना आता येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये जी परिस्थिती या अतिशय बदललेली मुंबईतली आहे, आपण तेही बघितलेलं आहे. आणि म्हणून त्याच धर्तीवर नाशिकमध्ये सुद्धा आता आपल्याला कायमस्वरूपी जर याच्यावर सोल्युशन पाहिजे असेल, वारंवार होणारा खर्च टाळायचा असेल, तर आपल्याला व्हाईट टॉपिंगमध्ये सिमेंटचे रस्तेच करावे लागतील. आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांची आम्ही परवानगी घेतलेली आहे. सविस्तर उद्या जाऊन त्याच्यासमोर आम्ही एस्टिमेट लागणारा खर्च त्यासाठी सांगू. मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय यालाच मान्यता देतील. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे कामं झाले होते, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे कामं झाले होते ते देखील रस्ते आता खड्डेमय झाले. स्थानिक जे आता कंत्राटदार ते कुठेतरी त्या ठिकाणी आंदोलनाच्या भविष्यात आहे. त्यांनी तुमची भेट देखील घेतली होती. मला समजलं खड्डे पडले आणि कॉन्ट्रॅक्टर माझ्या म्हणजे काय मोठमोठ्या कंपन्यांना आपण काम दिलं जातं किंवा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी होत आहे, तरी देखील शहरातले जे रस्ते आहेत तेच ना, कामं जे पूर्ण झालेले आहेत, मात्र कुठेतरी रस्ते परत एकदा आता खड्डेमय झाले. मी तेच सांगतो, आपण जर साधे डांबरी रस्ते केलेत तर 3 वर्ष त्याचं आयुष्य असतं. पाऊस खूप होतो आणि त्यामुळे रहदारी खूप आहे आणि त्यामुळे ते रस्ते खराब होतात, ते डागडुजी करावी लागते. आता आपण सिमेंटचा आपला डांबरी रस्ता केला आणि आपण म्हणून 10-15 वर्षाचा मेंटेन निघायला नको, तर असं सहजा होत नाही. आणि म्हणून त्यासाठी एकच इलाज आहे की त्या ठिकाणी व्हाईट टॉपिंग रस्ते, सिमेंटचे रस्ते केले तर तुम्हाला मी अगदी खात्रीने सांगेल, चांगलं काम झालं, उत्कृष्ट काम झालं, दर्जेदार काम झालं, करून घेतलं आपण, तर पुढे 25-30 वर्ष, 20 वर्ष त्या ठिकाणी रस्त्याकडे पाहण्याचं काम पडणार नाही. मला वाटतं की आतापर्यंत जे झालं ते झालं असेल, पण यापुढे असं होणार नाही याच्या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेऊ आणि बहुतांशी रस्ते सगळे आपले नाशिक शहरातल्यात आपण सिमेंटचे करू. रस्त्यांची प्राधान्याची यादी आहे, त्यात सगळे इम्पॉर्टंट रस्ते घेतले, परंतु निधी अभावी फक्त 21च रस्ते पहिल्या टप्प्याला निघाले. मला वाटतं पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा येईल, तिसरा टप्पा येईल. आपण याची काळजी करू नका. मी सांगितलं निधी कमी पडणार नाही. याच्याशी ज्यासाठी जे पैसे लागतील ते सगळे पैसे येतील. आता 1200 कोटी रुपये आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये. अजून पुन्हा या ठिकाणी पैसे येतील. या संदर्भात आता प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत. टेंडरचं काम सुरू झालेलं आहे. 900 कोटीचे टेंडर निघालेले आहेत. त्या कामाला लगेच आता सुरुवातही होईल. मला वाटतं, मी वारंवार सांगतोय की निधीची कमतरता कुठे कुंभमेळ्यासाठी पडणार नाही. तो निधी आम्ही केंद्रातून आणू, राज्यातून आणू. देखील आपण बघितलं लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरतील. नाशिक अतिक्रमण मुक्त करणार, कुंभमेळ्याला साजेसं असं नाशिक बनवू. पावसानं उसंत घेतल्यानंतर रस्त्याच्या कामांना सुरुवात होईल. तर नाशिकच्या
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन बोलत होते.